Co-powered by टेक्नो। सध्या गडचिरोली जिल्ह्यात राजकारण तापले असून आपल्यासोबत गडचिरोलीचे आमदार देवराव होडी आहेत। सर, आता एक खूप मोठा मेळावा तुम्ही माडी समाजाचा घेतला आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते किंवा माडी समाजाचे नागरिक तिथे जुळलेले होते। कोणकोणत्या त्यांचे मागण्या होते आणि कोणत्या विषयावर त्यांच्यासोबत चर्चा झाली? अशा वाल्मिक ऋषीच्या मच्छीमार सोसायटी यांना शासनाकडून निधी मिळवून द्यावा आणि आमचे त्यांचे काही समाजबंधन होते। त्यांना मी एवढंच सांगितलं की तुमच्या 100% मच्छीमार सोसायटी आहेत, त्यांना आम्ही तुम्हाला रोजगार देण्यास उपलब्ध करून देणार आणि मच्छीमार सोसायटीला येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाच्या आत त्या प्रत्येक मच्छीमार सोसायटीना 10-10 लाखाचं सभागृह देणार असं मी त्यांना आश्वासन केलं। आणि सर, सध्या गडचिरोली विधानसभेत पक्षफोडीच्या राजकारणात मोठे नेते सहभागी झाले, तर म्हणजे तुमची राजकीय वर्तणूक म्हणजे कशी राहणार? माझ्या विधानसभामध्ये सुद्धा गडचिरोलीमध्ये एकूण आम्ही 7 उमेदवार आहोत। या ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीचे काही नेते मंडळी या गडचिरोली जिल्ह्याला राजकीय नेतृत्व या ठिकाणी निर्माण होऊ नये म्हणून काही आमच्याच भारतीय जनता पार्टीचे काही मोठे नेते त्या कामाला लागले आहेत। त्यांना खतपाणी बाहेर जिल्ह्याचे काही नेते मंडळी करत आहेत, कारण 75 वर्षामध्ये या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकही नेता राजकीय नेतृत्व करू शकलेला नाही। त्याच्यासाठी म्हणून डॉक्टर होडी हा एक पर्याय आहे जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या राजकीय नेतृत्वासाठी। म्हणून काही लोक काही षडयंत्र रचत आहेत की या ठिकाणी राजकीय नेतृत्व जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ नये म्हणून काही लोकांनी माझ्यावर थोडासा विरोधाभास निर्माण होत आहे। सर, भाजप पक्षात 2 गट आहेत का? नाही, या ठिकाणी कुठलेही 2 पार्टी नाही आहेत। या ठिकाणी फक्त तिकीट मागण्याच्या दृष्टीने काही लोक माझ्यासाठी करतात, काही लोक दुसऱ्यासाठी करत आहेत। ते तर प्रत्येकाला हक्क आहे तिकीट मागण्याचा, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी 2 पार्टी इथं नाही। आपण बघू शकतो अनेक राजकीय मुद्द्यांवर आमदार देवराव होडी हे प्रतिक्रिया देत होते। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।